त्यामध्ये कांद्याची पात मिक्स करायचं का हो सगळं? हो सगळं मिक्स करायचं. तुमच्या हॉबीज काय आम्हाला सांगितलं नाही तुम्ही? मला ब्युटिशियन बनायचं ऍक्च्युअली. काय बनायचंय? ब्युटिशियन. ब्युटिशियन म्हणजे सौंदर्य शास्त्रज्ञ? हो. कशामुळे? ऍक्च्युली मला लहानपणापासूनच शौक आहे. कशाचा? ब्युटिशियनचा. ब्युटिशियन बनण्याचा. बरं, आता काय लागणार आहे? चीज 1 चमचा. त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेत की नाही मग? हो हो कोर्स पण केला मी. पुढे? टोमॅटो. किती लागणार सांगा? बस बस. पुढे? कोथिंबीर. बस बस. पुढे? मीठ आणि त्याच्यानंतर काळी मिरी पूड. बघा बरं. बस. पण तुम्ही चीज काय एवढं कमी घालायला लावलं मला? असं काही नाही, तुम्ही घालू शकता, तुम्हाला आवडेल. मी आपलं सहज विचारलं, मला खूप आवडतं. आणि मिरी पावडर हो थोडं जास्ती. हो कारण तसं आपण मसाल्याचे काहीच पदार्थ वापरत नाही. मिरी पावडरमुळे थोडासा तिखटपणा येतो. आपले मिश्रण झालंय. ओके, आपण काकडी कापून घेऊया. मग आपण एक काम करूया, हे जरा बाजूला ठेवूया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. सांग काय लागणार आहे? काकडी. तर थोडं साल काढायची गरज नाही काकडी? नाही नाही नाही, कारण का ऑलरेडी आपण आतला गर काढणार आहोत ना, तर त्याला सपोर्टला बाहेरचं साल तरी. ठीक आहे ठीक आहे. सावकाश, हाताला लागणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही सुद्धा करताना ती काळजी घ्या. ओके. कच्च्या काकडीचे सॅलड इतका सोपा आणि छान पदार्थ आहे. म्हणजे कृती आता मला नाही वाटत आपल्याला काही गॅसची वगैरे गरज लागणार. बघा म्हणजे गॅस विरहित पदार्थ आहे. गर काढून घेतलेला आहे. पुढे आपण हे जे मिश्रण केलंय ते ह्याच्यामध्ये टाकायचंय. जरा आपल्याला हाताने भरायला लागेल. हो तुम्ही अगदी भरून घेताना गच्च भरून घेताय? हो हो कारण कट करावं लागेल ना. अच्छा पुढे आपल्याला कट पण करायचंय. हां ठीक आहे. मग तसं करण्यासाठी आपल्याला ते गच्च जर भरून घेतलं तर ते सांडणार नाही. बरोबर ना? हो. ओके. याही काकडीत भरून घेऊयात. हां याही काकडीत भरून घेऊया आपण. हो म्हणजे तुम्हाला एक आणि मला एक ना. हां तुम्ही एक केली तर ठेवूनच दिलीत. तुम्हाला मोठा दादा आहे ना? हो. तो रागवतो की नाही तुम्हाला? मग हो रागवतो ना. कशामुळे रागवतो? रिझन काय असतं? मोबाईलवर खूप बोलतेस म्हणून? नाही नाही अजून तरी तसं एकदा पण नाही झालं. नाही झालं? मोबाईल वापरत नाही तुम्ही? वापरते ना. मग जास्ती बोलणंच होत नाही ना. पण कोणाशी? कोणाशीच नाही. हां असं आहे होय. हां आपलं भरून झालं. ओके. आता हे आपण स्लाइस काढायचे त्याचे. एक काम करू ना आपण. क्या बात आहे. सारण गच्च भरून घेतल्यामुळे ते सांडत नाही. हां असे स्लाइसेस करून घेतले की आपली रेसिपी तयार. फॅन्टॅस्टिक. सॅलड म्हणून एक अप्रतिम रेसिपी तुम्हाला आज आम्ही दाखवलेली आहे. व्हेजिटेबल्स आणि चीज वापरून केलेलं आहे कच्च्या काकडीचं सॅलड. फॅन्टॅस्टिक. पचायला काय एकदम हलकं. फ्राय नाही, डीप फ्राय नाही, काय नाही काय नाही. मस्त आहे. पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. भरलेल्या काकडीचं सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काकडी, कांद्याची पात, चीज, टोमॅटो, कोथिंबीर, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कांद्याची पात घेऊन त्यामध्ये 1 चमचा चीज, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ आणि काळी मिरी पूड घालून त्याचं सारण तयार करून घ्यावं. काकडीचे 2 भाग करून प्रत्येक भागातील गर काढून त्यामध्ये तयार सारण भरून घ्यावं. सारण भरलेल्या काकडीचे काप करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.